हॅलो गाईज, तर उद्या मी ब्लॉगच नाही बनवला होता कारण खूप काम होतं आणि तब्येत पण ठीक नव्हती माझी. ठीक नाही, बरी नव्हती. तब्येत पण बरी नव्हती. आत्ता पण माझा डोळ्यातनं पाणी पाणी होतं आहे. झोप येते. वॅकेशनचा अर्थच असतो की लेझीपणा. आणि आपलं जे कॉकरोच गँग ते फनी वाटतंय मला. प्लीज नो कमेंट फॉर धिस कॉकरोच. तर गाईज, वॅकेशन असलं की काय पण असलं आपल्याला झोपच येते, झोप. आणि आता मला खायचं मन झालं ना मॅगी. आजचा दिवस मी ठरवलं की ब्लॉग तर बनवणारच, कारण की मला चॅलेंज करायचं आहे. मला 30 डेज डे 1च झाला आहे. सेकंड डेपासून माझं गोंधळ कळायचं चालू झालं. तर गाईज, कुठलं मी सेल्फ ऑब्सेस तुझं टोन बघतात आहे. आजच गाईज माझा ब्रेकअप झाला आहे. फनी वे मध्ये सांगते, फनी वे, ओनली फनी वे, नॉट सिरियस. काट दिस मोमेंट. चला गाईज, परत झोपूया. मला तर खायचं मन झालं चिकन बिर्याणी आणि मॅगी आणि खूप सर्व. जे पण मला हे सर्व खाऊन घालेल त्याला एक मी चिमणी देईल. गाईज प्लीज. कोणी मैत्रीणच नाही की मला घेऊन जाणार आणि पण. चला गाईज, बाय, भेटूया. बोल. गाईज, आजची सकाळची अशी एवढी कामानी झाली आहे की खूपच काम होतं आणि सकाळी उठूनच जसे उठले तसंच काम करायचं स्टार्ट करून दिलं होतं. बघा केवढं काम आहे. फारच घरात काम होतं आणि सर्व मी एकटीने केलं होतं आणि सर्व मला एकटीने करायचं होतं. म्हणून मग मी थकून पण करत होते कारण का काही ऑप्शनच नव्हता माझ्याशिवाय. आणि हे एवढंच भारीचं मी गादी उचकली आणि हे बॅडवर फेकली कारण का काम करायलाच पडणार होतं. तर गाईज, हे फायनली माझं काम पतलं आणि हे पा बेडरूमचा बी पसारा. तर गाईज, गरमागरम फाडा खिचडी आणि कढीचा झुंदा या मग खायला. आता मी खाऊन जेवून घेते कारण की नंतर मला बाहेर पण जायचं आहे एक कामाला. तर गाईज, आता मी जातो बाहेर एवढ्या उन्हामध्ये पूर्ण रेडी होऊन. तर गाईज, आता ब्लॉगचा एंड करू. हे क्यूटसी बेबीबरोबर खेळायचं मला खूपच मजा येते कारण की खूपच फनी माझ्याबरोबर खेळते. बाय गाईज.